सकाळी उठल्यावरती वारा पाऊस सुरू होता. मग काय इतक्या पावसात बाहेर काय जायला होणार नाही, म्हणूनच पेंटिंगच्या ऑर्डर राहिल्या होत्या त्या कम्प्लीट करायला लागली होती. तुम्हाला माहितीये, ज्यांच्या घरी हा वाला प्राणी आहे त्यांच्या घरी किती लाद्या पुसल्या तरीही अशाच दिसतात. काही ना सर्वात प्रामाणिक प्राणी आहे इतकं तर चालते. पेंटिंग कम्प्लीट झाली आणि पाऊसही थांबला, म्हणून वहिनी बोलली चल आपल्या वाड्यामध्ये काहीतरी लावूया. माझ्या वहिनीला तर शेतीची कामं करायला फार आवडते. आम्ही आता वाड्यामध्ये लावायला घेतल्यात तुरी, चवळी आणि भेंडे. त्या अगोदर तिथली जागा साफ करून घेतली. तेवढ्यात आमचा छोटा कार्टून पण आला होता आमची हेल्प करायला. एकीकडे पप्पा आणि सृष्टी लिंबू तोडत होते, कारण मावशी वगैरे आले होते त्यांना देण्यासाठी. वहिनीने एका लाईन मध्ये खणायला सुरुवात केली. नक्की कसं खणायचं इकडे मावशी आम्हाला दाखवत होती. नंतर मग थोडं वहिनीने खणलं आणि थोडं मी. अर्ध खणलं आणि पुन्हा पावसाचं आगमन झालं. काय यार, थोड्या वेळ थांबल्या असतं तर आता लावून झाल्या असत्या. इकडे पाऊस कधी जाईल ह्याची सर्व वाट बघत होते आणि खास करून माझी वहिनी. एकदाचा पाऊस थांबला आणि मग वहिनीने पुन्हा धाव घेतली बिया लावायला. पाऊस यायच्या अगोदर पटापट हात चालवायला लागेल. आता आम्ही 3 लाईन मध्ये भेंडे लावले आणि 2 लाईन मध्ये चवळी, आणि यानंतर सुरुवात केली आमच्या सर्वांच्या फेवरेट तुरी लावायला. तुरी लावता लावता माझं लक्ष गेलं या देठांच्या पानाकडे आणि माझं मन झालं या पानांची भजी खायला. आता इकडे बिया लावून झाल्या होत्या म्हणून मग पानं खुडली आणि मम्मीला सांगितली गरमागरम भजी काढ. आणि काय टेस्टी झाली होती यार.